इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। 12 जानेवारी रोजी उल्हासनगर कॅम्प 4 विनस चौक येथून मोटरसायकलवर धूम स्टाईलने येऊन रंजना तानाजी रणदिवे या महिलेच्या गळ्यातून चोरट्यांनी सोन्याचा हार हिसकावला होता। त्यानंतर या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यातील पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीदारामार्फत आरोपी आकाश उर्फ बाबू पारसे याला अटक केली आहे आणि त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल पोलिसांनी हस्तगत केली आहे। इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत। आकाश हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या नावावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात याआधीही मोटरसायकल चोरी असे विविध गुन्हे दाखल आहेत। सदर कारवाई पोलीस उपायुक्त सचिन गोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल कुलकर्णी, पंकज स्वामी दराडे, रामदास मिसाळ, दिलीप चव्हाण, संतोष सांगळे, गणेश राठोड, गणेश डमाळे, चंद्रकार गायकवाड यांनी पार पाडली। विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विनस चौक येथे 12 जानेवारी 2025 रोजी एक 56 वर्षीय महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र, सदर महिला ही पत्ता विचारत असताना, रिक्षा चालकाच्या मदतीने पत्ता विचारत असताना तेथे मोटरसायकलवरून 2 अनोळखी इसम आले। त्याच्यापैकी एकाने, पाठीमागे बसलेल्या आरोपीने सदर महिलेच्या पाठीवर थाप मारून तिच्या गळ्यातील सोन्याचा हार हा खेचून घेतला, परंतु महिलेने सावधगिरी बाळगल्यामुळे वेळीच तो हार पकडल्यामुळे अर्धा तुटून चोरून नेण्यात ते दोघे जण यशस्वी झाले। विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे एपीआय कुलकर्णी, PSI दराडे, पोलीस हवालदार मिसाळ व सर्व पथक यांनी सदरबाबत सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदार याचा योग्य पद्धतीने सातत्य ठेवून तपासणी केली, पडताळणी केली। आम्हाला माननीय पोलीस उपायुक्त सर, परिमंडळ 4 श्री गोरे साहेब यांचं वेळोवेळी मार्गदर्शन भेटलं। माननीय ACP सर, कोळी सर, उल्हास डिव्हिजन यांचंही मार्गदर्शन भेटलं आणि त्याच्यामुळे अवघ्या काही दिवसातच 2 ते 3 दिवसामध्ये आपण त्याच्यातील एक आरोपी आकाश उर्फ बाबू पारचे याला काल रोजी ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता गुन्हा त्याच्या केल्याचे कबूल केल्याने गुन्ह्यात अटक केलेली आहे। त्याच्याकडून सदर गुन्ह्यात वापरलेली जी त्याने मोटरसायकल आहे ती सुद्धा आपल्याला हस्तगत होत आहे आणि त्याचा जो आरोपी आहे त्याला सुद्धा वेळेतच आपण लवकरात लवकर अटक करू। हा उल्हासनगरचाच राहणारा असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी पण उल्हासनगर मध्यवर्ती या वेगळ्या पोलीस स्टेशनला 6 ते 7 गुन्हे दाखल आहेत आणि त्यांनी मध्यवर्ती पोलीस स्टेशनमध्ये मोटरसायकलचा चोरीचा गुन्हा केलेल्याचे पण आपण उघडकीस आणलेले आहे। नाही, त्याच्याबाबत तपास चालू आहे।